श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात लवकरच मोठा चमत्कार घडेल. तुमच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या वेदना आता थांबतील आणि तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर नक्कीच प्राप्त होईल. स्वामींच्या कृपेने अशक्य वाटणारे ही गोष्टी शक्य होतील आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, मी अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. स्वामीन भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही एकदा नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, कधी असा विचार जीवनामध्ये केला का की आपण ज्या गोष्टीसाठी झगडतोय, प्रयत्न करतोय, त्या गोष्टी खरंच आपल्यासाठी योग्य आहेत का, की फक्त इतरांना दाखवण्यासाठी आपण धावत आहोत? कारण अनेकदा थकवा हा कामामुळे नसतो, तो चुकीच्या दिशेने चालल्यामुळे देखील असतो. आयुष्याचं एक वेगळंच गणित असतं. तुम्ही एखाद्या दिवशी फार मोठं काही करत नाही, पण रोज केलेले साधे निर्णय तुमचं भविष्य शांतपणे बदलत असतात. आज वेळ वाया घालवायचा की काहीतरी शिकायचं, हा छोटासा निर्णय वर्षांनी मोठा फरक करतो. म्हणून जीवनामध्ये फक्त काहीतरी करू नका, वेळ वाया घालवू नका, तर काहीतरी नवीन करा, असं स्वामी भक्तांना सांगतात. स्वामी भक्तांना संदेश देतात की भक्ताने फक्त गर्दीतला एक माणूस बनू नये. भक्ताने त्याची स्वयंचलित अशी सुंदर वाट निवडावी, ज्या वाटेवर चालताना यश त्याच्या पायाशी येईल. म्हणून स्वामी सांगतात की भक्तांनो, कधीही लोक जिकडे जात आहेत तिकडे लोंढ्यासारखे जाऊ नका, तर एक वेगळा निर्णय घ्या, एक वेगळी काहीतरी दिशा निवडा. त्या दिशेने गेल्यानंतर यश तुम्हाला मिळेल, अशा दिशेने मार्गस्थ व्हा. अनेक लोक मोठ्या संधीची वाट पाहतात, पण खऱ्या आयुष्यात मोठ्या संधी आधी लहान जबाबदाऱ्या देतात. त्या लहान गोष्टी मन लावून केल्या तरच पुढचं दार उघडतं. दुर्लक्षित केले तर तिथंच वाट थांबते. म्हणून स्वामी महाराज भक्तांच्या आयुष्यात खूप काहीतरी मोठं देण्याच्या आधी छोट्या छोट्या अशा गोष्टी देतात, ज्या गोष्टींमधून भक्ताचं खरं रूप कळत असतं. परंतु भक्तांना वाटतं की एकदम काहीतरी मोठं करावं. या लहान लहान गोष्टी मला करायच्याच नाही, मला काहीतरी मोठं करायचं आहे असं भक्तांना वाटत असतं. परंतु लहान गोष्टींमधूनच शिकून पुढे मोठं होता येतं हे भक्तांना कळत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, एक गोष्ट स्वामींना सांगा की स्वामी, तुमच्या लहान लहान गोष्टीच मी आता स्वीकारणार आहे. मी छोटे छोटे प्रयत्न करूनच मोठं काहीतरी साध्य करणार आहे. माझ्या प्रयत्नांना फक्त यश द्या आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी, माझ्या प्रयत्नांचा स्वीकार करा असं नक्कीच टाईप करा. स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, जर कोणी पाहत नसेल तरी मी हेच काम इतक्याच प्रामाणिकपणे करेन का? कारण खरी प्रामाणिकता ही टाळ्यांसाठी नसते, ती सवयीसाठी असते. कधीकधी काही भक्त काम करत असतात, परंतु कुणीतरी आपल्याकडे बघतंय, कुणीतरी आपल्या वर आहे म्हणून ते काम चांगलं करत असतात. परंतु जेव्हा कुणी त्यांच्याकडे बघत नसतं तेव्हा ते काम हे कंटाळवाण्या प्रकारे करत असतात. मग ही आपल्या स्वतःबद्दलची प्रामाणिकपणा नाही, आपण फक्त दिखाव्यासाठी चांगलं काम करतो. परंतु कोणी नसल्यावर आपण ते काम योग्य पद्धतीने करत नाही, म्हणजे आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत का? तर अजिबात नाही. स्वतःशी प्रामाणिक म्हणजे जरी कोणी बघत असो किंवा नसो, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं, ही खरी प्रामाणिकपणा आहे. वाईट विचार मनात येणं स्वाभाविक आहे. राग, मत्सर, तुलना हे सगळे येतंच, पण त्यांना किती वेळ मनात ठेवायचं हे आपल्या हातात असतं. काही लोक 5 मिनिटात पुढे जातात, काही लोक 5 वर्ष त्याच गोष्टीसाठी अडकून बसतात. सर्व काही वेळेनुसार ठरत असतं. आपल्या हातामध्ये फक्त काही गोष्टी असतात. त्या गोष्टी जरी आपण योग्य प्रकारे केल्या तर वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून राग, तुलना या गोष्टींवर कंट्रोल ठेवा आणि लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी, मी तुमच्या प्रत्येक आदेशाचं पालन करेल असं नक्कीच टाईप करा. खूप वेळा आपण स्वतःला अडवतो
माझ्याकडून होणार नाही, माझं नशीब असंच आहे, इतर लोक पुढे गेले आहे, मी कधीच पुढे जाणार नाही, हे वाक्य आपण म्हणत असतो. आपण स्वतःलाच सांगत राहतो आणि हळूहळू हीच आपली मर्यादा बनते. म्हणून आपल्या नशीबच वाईट आहे, आपण काहीच करू शकत नाही, हे असे नकारात्मक बोलणं कधीच जीवनामध्ये बोलू नका. नेहमीच मी काहीतरी मोठं करणार, मी काहीतरी करून दाखवेन, अशा आशा मनामध्ये राहू द्या. चांगलं करणं म्हणजे फक्त मदत करणं नाही, तर स्वतःच्या स्वभावावर काम करणं, वेळ पाळणं, दिलेला शब्द न मोडणं, कोणाच्या गैरहजेरीत त्याच्याबद्दल चुकीचं न बोलणं. या गोष्टी दिसायला लहान आहेत, पण या गोष्टी तुमचं नाव तयार करतात. म्हणून जीवनामध्ये नेहमी चांगलं आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. कधीही कोणाबद्दल त्याच्यामागे वाईट बोलू नका. जीवनात जे काही आपण करतो आहे ते प्रामाणिकपणे करत राहा. तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नांना स्वामी महाराज नक्कीच यश दिल्याशिवाय राहणार नाहीत. कधीकधी आयुष्य जाणीवपूर्वक आपल्याला थोडं मागं खेचतं. एखादी योजना फसते, एखादा माणूस दूर जातो, एखादी संधी निसटते. त्या क्षणी राग येतो, पण काही काळानंतर लक्षात येतं की जर ते तसं झालं नसतं तर आज आपण इथे नसतोच, इथे पोचलोच नसतो, असं जीवनामध्ये आपल्याला वाटतं. प्रत्येक गोष्टीची खरी गरज आपल्याला पुढे गेल्यानंतर कळत असते. आज आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज नसते, आपल्याला वाटते ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये काही कामाची नाही, परंतु एक दिवस असं येतो की त्या गोष्टीमुळेच तुम्ही जीवनामध्ये काहीतरी मोठं साध्य करता आणि तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची खरी किंमत कळत असते. म्हणून एखादी गोष्ट शांत आहे, तिचा सध्या काही उपयोग नाही म्हणून ती निरुपयोगी आहे असं अजिबात होत नाही. यश हे नेहमी मोठ्या आवाजाने कधीच येत नाही. यश अनेकदा शांतपणे येतं. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो, लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागलेले असतात आणि तुम्हाला स्वतःबद्दल लाज वाटत नाही. हीच तुमची खरी परिस्थिती, तुमची खरी प्रगती असते. एक दिवस पुढे गेल्यानंतर तुम्ही मागे वळून पाहता आणि तुम्हाला समजतं की मोठे टप्पे नाही तर रोजचे छोटे निर्णय, रोजची थोडी शिस्त आणि रोज स्वतःला थोडं सुधारण्याची तयारी, यामुळे सर्व काही बदललं. आयुष्याबद्दल एक गोष्ट उशिरा समजते. आपल्याला हवं तसं सगळं कधीच घडत नाही, पण जे घडतं ते आपल्याला घडवत असतं. सुरुवातीला हे वाक्य फक्त ऐकायला छान वाटतं, पण खऱ्या आयुष्यात जेव्हा योजना फसते, अपेक्षा तुटते आणि स्वतःवरचा विश्वास हलायला लागतो, तेव्हा त्याचा खरा अर्थ समजायला लागतो. आपण बहुतेक वेळा मोठ्या यशाचं स्वप्न पाहतो, पण त्या स्वप्नामागची शांत, कंटाळवाणी रोजची मेहनत आपल्याला फारशी आवडत नाही. रोज उठणं, ठरवलेलं काम पूर्ण करणं, मोबाईल बाजूला ठेवून लक्ष केंद्रित करणं, वेळेवर झोपणं, हे कोणीही टाळ्या वाजवून कौतुक करत नाही, पण हाच तो भाग असतो जो आयुष्याची दिशा बदलतो. लोक अनेकदा म्हणतात की योग्य वेळ आली की मी सुरुवात करेन, पण वेळ कधीही योग्य नसते. परिस्थिती कधीच पूर्णपणे तयार नसते. सुरुवात आधी होते आणि तयारी नंतर तयार होत जाते. जे लोक वाट बघत बसतात ते विचारच करत राहतात. जे लोक चालायला सुरुवात करतात त्यांच्यासाठी वाट तयार होत जाते. म्हणून चांगली वेळ येईल मग मी प्रयत्न करेल, चांगली वेळ आल्यावर नंतर मी हे करेन ते करेन असं कधीच म्हणू नका. वेळ स्वतः तयार करायला शिका. चांगली वेळ कधी येईल हे स्वामींनाच माहीत आहे, मात्र तुम्ही आजपासूनच प्रयत्न सुरू करा. खूप वेळा आपल्याला वाटतं की इतर लोक जास्त भाग्यवान आहेत, त्यांना संधी मिळाल्या, त्यांना आधार मिळाला, त्यांना खूप पैसा मिळाला, पण आपण त्यांच्या संघर्षाचा भाग पाहिलेला नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी कमी असतंच. फरक एवढाच असतो, कोणी ती कमतरता कारण बनवतो आणि कोण तीच गोष्ट इंधन बनवतो. वाईट अनुभव माणसाला दोन गोष्टी देतो, कटुता किंवा समज. काही लोक भूतकाळात अडकून राहतात, प्रत्येक नव्या माणसाकडे शंकेने पाहतात आणि स्वतःभोवती भिंत उभी करतात. काही लोक दुखावले जातात, पण त्या वेदनेतून शिकतात आणि पुढच्या वेळी अधिक शहाणपणाने वागतात. निवड आपल्या हातात असते. दुसऱ्यांचं चांगलं करणं म्हणजे मोठा त्याग नाही, कधी फक्त कुणाचं ऐकून घेणं सुद्धा पुरेसं असतं. कधी एखाद्याला दोष देण्याऐवजी थोडं समजून घेणं पुरेसं असतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा साध्या कृती परत आपल्या आयुष्यात
वेगळ्या रूपात येतात. लोक तुमच्याशी वेगळ्या नजरेने वागायला लागतात. विश्वास तयार होतो. या सर्व गोष्टी पुन्हा तुमच्या जीवनामध्ये येत असतात. जेव्हा आपण दुसऱ्यांशी चांगलं वागतो ना, तेव्हा अचानक लोकंसुद्धा आपल्याशी चांगलं वागायला लागतात. म्हणजे हे सर्व काही स्वामींचीच योजना आहे. आपण फक्त त्या योजनेचे भागीदार आहोत. यशाबद्दल आणखी एक सत्य आहे. यश नेहमी बाहेर दिसतं तसं नसतं. पद, पैसा, ओळख हे सगळं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात का? कारण बाहेरचं यश काही काळ टिकतं, मात्र आतली शांतता जास्त काळ साथ देते. कधी एखादी गोष्ट आपल्या हातून निसटते, खूप प्रयत्न करूनही मिळत नाही. त्या क्षणी वाटतं सगळं संपलं. पण काही महिन्यांनी किंवा वर्षांनी लक्षात येतं की जर ती गोष्ट मिळाली असती तर आपणच वेगळ्या मार्गावर आलो असतो. आणि आजचं चांगलं काही मिळालंच नसतं. त्यावेळी समजतं प्रत्येक न मिळणं हा तोटाच नसतो. जीवनात सातत्य ही खूप मोठी ताकद आहे. प्रेरणा येते आणि जाते, उत्साह वाढतो आणि कमी होतो, पण सवय टिकते. रोज थोडं पुढं जाण्याची सवय, रोज स्वतःला थोडं सुधारण्याची सवय, रोज चुकीतून शिकण्याची सवय, आणि या सवयी हळूहळू माणसाला वेगळ्या पातळीवर घेऊन जातात. लोक काय म्हणतील हा विचार अनेक स्वप्न मारतो, पण खरं पाहिलं तर लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी विसरतात. मात्र आपण जर भीतीमुळे थांबलो तर त्याची किंमत वर्षानुवर्ष भरावी लागते. एक टप्पा असा येतो की माणूस थांबतो आणि स्वतःकडे पाहतो. तो विचार करतो, मी खरंच पुढं जातोय का, की फक्त धावत आहे? माझं काम माझ्या मूल्यांशी जुळतंय का? मी इतरांना दोष देतोय की स्वतःवर काम करतोय? आणि अशा प्रश्नांची प्रामाणिक उत्तर आयुष्याची दिशा बदलू शकतात. म्हणून जीवनामध्ये फक्त धावू नका, तर आपण पुढे जातोय का हे सुद्धा बघा. कधीकधी माणूस विनाकारण धावतच असतो, पण तो कोणाच्याही पुढे जात नाही. तो आहे तिथेच उभा राहतो. तो खूप प्रयत्न करतो, तो खूप यश मिळवण्यासाठी धडपडतो. खूप असे प्रयत्न केल्यानंतरही तो जागेवरच असतो. मग त्याला काय झालं? त्याला नशिबाने साथ दिली नाही की स्वामींची कृपा त्याच्यावर झाली नाही? खरं तर त्याने सुरुवातच चुकीची केली असेल. कदाचित त्याला कुठे जायचं हे त्याचं ध्येयच त्याला माहीत नसेल, म्हणून तो आहे तिथेच राहिला. म्हणून माणसाने अगोदर मन शांत करून आपलं ध्येय काय आहे हे तर समजून घेणं गरजेचं आहे. आपण प्रयत्नाला सुरुवात करतो, पण प्रयत्न काय करायचे, प्रयत्न कसे करायचे हे सर्व ठरवणं गरजेचं आहे. माणूस आज वेगळ्या विषयाचा अभ्यास करतो आणि उद्या वेगळ्या विषयाचा अभ्यास करतो. तिसऱ्या दिवशी वेगळ्या विषयाचा अभ्यास करतो. जर तिन्ही दिवस वेगळ्या वेगळ्या विषयांचा अभ्यास केला तर माणसाला नेमकी काय करायचं आहे हेच त्याला कळणार नाही, आणि त्यानंतर तो पूर्णपणे परीक्षेमध्ये नापास होऊ शकतो. म्हणून एका विषयाला पूर्णत्वास नेलं पाहिजे. एक विषयाचा अभ्यास करून त्याचा पेपर देऊन उद्या पुन्हा एका विषयाचा अभ्यास करून त्याचा पेपर देऊन माणसाला यश मिळवता येतं. परंतु आज एका विषयाचा अभ्यास, उद्या एका विषयाचा अभ्यास, परत तिसऱ्या दिवशी एका विषयाचा अभ्यास, या सर्वांची एकत्रित खिचडी करण्यापेक्षा सुटसुटीतपणे वेगवेगळे विचार करा. काय करायचं आहे हे साध्य करा, त्याच दिशेने प्रयत्न करा. जे मिळवायचं आहे त्यासाठी जर खरे प्रामाणिक प्रयत्न केले तर ती गोष्ट स्वामी तुमच्यापासून फार दूर नेऊ शकणार नाहीत. स्वामी लवकरात लवकर ती गोष्ट तुम्हाला देतील. जीवनातील खरे मित्र ओळखायचे असतील तर अडचणीच्या काळी त्यांना फोन करून बघा. जे मित्र खरोखर कामात असूनसुद्धा अडचणीच्या काळी तुमच्या मदतीला येतील ना, तेच तुमचे खरे मित्र असतील, तेच तुमचे सहकारी असतील. म्हणून जीवनात माणसं ओळखणं खूप गरजेचं असतं. कधीकधी आपण जवळच्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवतो आणि ती व्यक्तीच आपला विश्वासघात करते. तेव्हा एवढे दिवसांचे केलेले सर्व प्रयत्न वायाला जात असतात, तुमची मेहनत वाया जात असते. म्हणून जीवनामध्ये ध्येय साध्य करताना माणसाची निवड करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, सर्वांकडे शंकेने पाहू नका, मात्र असे काही जवळचे व्यक्ती निवडा जे तुम्हाला कधी फसवणार नाही, कधी तुमच्यासोबत वाईट वागणार नाही. स्वामी भक्तांनो, संदेश ऐकत असताना एवढंच,
शेवटी आयुष्य खूप मोठं तत्त्वज्ञान नाही, ते साधं आहे. तुम्ही रोज काय विचार करता, रोज कसं वागता, रोज कोणते निर्णय घेता, यातूनच तुमचं भविष्य तयार होत असतं. मोठा बदल अचानक होत नाही, तो शांतपणे हळूहळू दिवसागणी घडत असतो. आणि एक दिवस असा येतो की तुम्ही मागे वळून पाहता आणि स्वतःलाच ओळखू शकत नाही, कारण तुम्ही कालचे राहिलेले नसता, तुमच्यात मोठा बदल घडलेला असतो. म्हणून आजचा या संदेशानेही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगला बदल घडेल. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा खात्मा होईल आणि तुमचं आयुष्य नक्कीच मोठ्या यशाने उजळून निघेल. तर आम्ही बघताना आजचा सुंदर संदेश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगली आशा, सकारात्मक शक्ती निर्माण करेल. आजचा संदेश आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.